नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। अनेक जणांना म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे, घर बसल्या मोबाईलवरून SIP सुरू करायची आहे, पण नेमका प्रोसेस काय त्यांना माहित नाहीये। तर आजच्या व्हिडिओत तीच माहिती तुम्हाला देणार आहे। हे बघा, अनेकांचे गोल वेगवेगळे, म्हणजे समजा तुम्हाला 5 वर्षानंतर घर घ्यायचंय किंवा 2 वर्षानंतर घर घ्यायचंय किंवा स्वतःचं फार्म हाऊस घ्यायचंय किंवा स्वतःची कार घ्यायची आहे किंवा 5 वर्षानंतर तुमच्या मुलाचा शिक्षणाचा खर्च, म्हणजे तो नुकताच 12वी पास होणार असेल, त्याच्या कॉलेजची फी भरण्यासाठी तुम्हाला फंड गोळा करायचा आहे किंवा तुमच्या मुलीचं लग्न आहे त्यासाठी पैसे पाहिजे आहे। तर प्रत्येकाची नीड वेगवेगळी असू शकते, पण आपण जे कमवतो आहे त्यामधले आपण फक्त सेव्ह करून फायदा नाही। कारण की जर सेव्ह केले, समजा जर आज मी 5 लाख रुपये सेव्ह करतोय आणि 5 वर्षानंतर त्या 5 लाख रुपयाची किंमत कमी झाली असेल, कारण की महागाई दर वाढलेला आहे, त्यामुळे भरपूर सारे व्हिडिओज या रिलेटेड आणतोय। ऑलरेडी पोस्ट ऑफिसच्या वेगवेगळ्या स्कीम्स आहे त्यावर व्हिडिओ बनवलाय, पण त्यामध्ये जे आपले रिटर्न्स मिळतात ते महागाईचे दर आहे त्यापेक्षा थोडेसे जास्त मिळतात, त्यामुळे अनेक जणांना SIP सुरू करायची आहे। आता जर का तुम्हाला SIP सुरू करायची आहे तर मोबाईलवरून कशा प्रकारे करू शकतोय, कुठलंही तुमच्याकडे ॲप आहे त्याद्वारे कसं करू शकताय, SIP करण्यासाठी कुठले कुठले पॉईंट लक्षात घेतले पाहिजे ते तुम्हाला बघायचं आहे। कारण की बघा, जसं मी तुम्हाला सांगितलं तुमचं काय टार्गेट आहे त्यानुसार आपल्याला SIP सुरू करायची आहे, म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे। मग कमीत कमी तुम्हाला असं ठरवून घ्यायचं की गोल काय माझं 2 वर्षासाठी 5 वर्षासाठी, कारण की SIP असं म्हटलं जातं जेवढा लॉंग टर्म आपण इन्व्हेस्टमेंट करू तेवढं चांगलं आहे। कारण की सोन्याचं बघा, सोनं आपण घेऊ ठेवतो, कधी त्याची किंमत 85,000 होते, कधी 90 होते, कधी 60 जाते। तर बघा, अशा प्रकारे SIPचं पण असतं, जसे आपण पैसे टाकतो तर जसं मार्केट वर जातं तसे त्याचे पैसे वाढतात, मार्केट खाली आलं तर पैसे कमी सुद्धा होतात। पण लॉंग टर्म मध्ये आपण बघितलं जसं की 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष 5 वर्ष 10 वर्ष, तर ही जी अमाऊंट आहे ती वाढते। जसं की सोनं आधी कमी होतं, वाढत वाढत गेलंय, मध्ये कमी होतं, पुन्हा वाढतं, त्याच प्रकारे मार्केटचं पण असतं। त्यामुळे जर का तुम्हाला SIP मध्ये गुंतवणूक करायची आहे तर ते पण रिटर्न्स असतात, ते मार्केटवर अवलंबून असतात, हे तुम्हाला लक्षात घ्यायचंय। जसं की तुम्ही बघू शकताय वर्षभरात मार्केट हे 85,000 पर्यंत गेलं होतं, आता पुन्हा खाली आलंय। त्यामुळे जेव्हा मार्केट खाली येतं तेव्हा अपॉर्च्युनिटी असते, संधी असते इन्व्हेस्ट करायची, कारण की पुन्हा मार्केट त्या ठिकाणी जाईल तेव्हा आपण जे इन्व्हेस्ट केले आहे ते ॲव्हरेजिंग होतं आणि आपल्याला चांगले रिटर्न्स मिळतात। त्यामुळे असं म्हटलं जातं की मार्केट जेव्हा पडतं अनेक जण घाबरून पैसे काढतात, तेव्हा तुम्ही ॲड पण बघितलं असेल, म्युच्युअल फंडचं आहे तेव्हा थांबायची वेळ आहे, लॉंग टर्म थांबतो, चांगले रिटर्न मिळू शकताय। आता नेमका इन्व्हेस्टमेंट कशी करायची डिटेलमध्ये सांगतो, त्याआधी असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओज पाहिजे असेल, कारण की पूर्ण सिरीज आणतोय। मग SIP कशी करायची, SIP कॅन्सल कशी करायची, कसे फंड निवडायचे, कसे सिलेक्ट करायचे, कारण की मी स्वतः AMFI रजिस्टर म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहे, त्यामुळे नक्कीच तुम्हाला चांगली माहिती देऊ शकतोय। एज्युकेशनल आणि इन्फॉर्मेशनल व्हिडिओ आहे, त्यामुळे नक्की सबस्क्राइब करा, शेअर करा। चला तर बघूया डिटेलमध्ये। तर मित्रांनो, आपल्याला SIP सुरू करायची आहे तर आपल्याला एक डीमॅट अकाउंट लागणार आहे। आता माझ्याकडे एंजल वनचं डीमॅट अकाउंट आहे, तर मी त्यावरून तुम्हाला दाखवतोय। तुमच्याकडे जे पण डीमॅट अकाउंट असेल त्यावर तुम्ही करू शकताय, नसेल तर एंजल वनची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल, त्यावरूनही तुम्ही करू शकताय। खासियत अशी आहे की यांचे वेबिनार्स होत असतात, कोर्सेस असतात, तिथेही तुम्हाला माहिती मिळून जाईल, जेणेकरून तुम्हाला नॉलेज मिळणार आहे। तुम्हाला शिकायचं असेल, वेबिनार जॉईन करायचं असेल तर त्याची पण लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल, त्यावरून तुम्ही इझिली मोफत जॉईन करू शकताय, शिकू शकताय। शिकवणारे सगळे एक्सपिरियन्स सेबी रजिस्टर रिसर्च अनालिस्ट आहे, त्यामुळे नक्कीच तुम्हाला चांगलं नॉलेज मिळेल। आता बघा, मी अकाउंट ओपन केलं, आता आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची आहे, तर इथे बघा म्युच्युअल फंड हे टॅब दिसतंय, यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। जे पण ॲप तुमच्याकडे आहे त्यावर तुम्हाला म्युच्युअल फंड दिसेल, त्यावर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर बघा एंजल वन मध्ये सुरुवातीलाच आपल्याला इथे दिसून जातं बघा काही फंडचे नावं दिसत आहे। खाली स्क्रोल केल्यानंतर आपल्याला इथे दिसून जाईल इन्व्हेस्ट इन टॉप पिक्स, म्हणजे यांनी ऑलरेडी सांगितले की लोक जे टॉप पिक करताय, जसं की SIP विथ 100, म्हणजे 100 रुपयांपासून तुम्हाला करायची आहे, करू शकताय। SIP विथ 500 रुपयांसोबत करायची आहे। हाय रिटर्न्स पाहिजे आहे। इंडेक्स फंड असं म्हटलं जातं जे की आपलं मार्केट आहे त्यानुसारच आपल्याला रिटर्न्स मिळतात, म्हणजे जास्त पण नाही कमी पण नाही, मार्केट जेवढं देईल तेवढे आपल्याला रिटर्न मिळतात। त्यामुळे अनेक जण इंडेक्स फंड मध्ये पण इन्व्हेस्टमेंट करत असतात। खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला बघा एक्सप्लोर करायला मिळणार आहे। मग कशात तुम्हाला करायची आहे, लार्ज कॅप, फ्लेक्सी कॅप, स्मॉल कॅप आणि इंडेक्स फंड, तर तुम्हाला हे दिसून जाईल। अजून तुम्हाला पाहिजे असेल तर बघा एंजल वनने आता नुकतेच नवीन फंड लॉन्च केले आहे, ते तुम्हाला इथे दिसून जाईल।
खाली बघू शकताय एक्सप्लोर चॉईस ऑफ दिस मंथ, म्हणजे या महिन्यामध्ये एक्सपर्टची चॉईस काय ते तुम्हाला दिसून जाईल. इन्व्हेस्ट इन 3-in-1 SIP ते तुम्हाला दिसून जाईल आणि SIP कॅल्क्युलेटर सुद्धा आहे. म्हणजे समजा जर मी 500 रुपये किंवा 100 रुपयाची इन्व्हेस्टमेंट करतोय, SIP सुरू करतोय, तर त्याची रिटर्न्स किती एक्सपेक्टेड होऊ शकताय हे विथ कॅल्क्युलेटर तुम्हाला इथे दिसून जाईल. अजून महत्त्वाचं म्हणजे समजा आता तुम्ही एखादा फंड सिलेक्ट केला, जसं की तुम्ही बघू शकता आता मी समजा इंडेक्स फंड सिलेक्ट करतो, तर इंडेक्स फंड माझ्या समोर आलेले. मग इथे बघा 3 इयर्सचे रिटर्न्स आपल्याला दिसत आहे, 5 इयरचे रिटर्न्स दिसत आहे, 1 इयरचे रिटर्न्स दिसत आहे. मग इथे बघू शकता ॲक्सेस निफ्टी मिड कॅप 50 इंडेक्स फंड, यावर मी क्लिक करतोय तर 100 रुपयांपासून मी इथे SIP सुरू करू शकतोय. मग कधी करायची इथे बघा मंथ आले, 2nd मंथ ऑफ, महिन्याच्या 2ऱ्या तारखेला पण नाही. माझी तर सॅलरी समजा 6 तारखेला होते, 8 तारखेला होते, समजा जी पण तुमची सॅलरी होत असेल त्याच्या 2 ते 3 दिवसानंतर टाका, कारण की पेमेंट कधी उशिरा होऊ शकतोय. मग कधी गेली पाहिजे ऑटोमॅटिक, तर महिन्याच्या 7 तारखेला हे माझ्या बँकेतनं जमा झाले पाहिजे 100 रुपये. मग 100ची करायची, 100ची करा, तुम्हाला पाहिजे तर 500ची करा, तुम्हाला पाहिजे तर 1000ची करा. डिपेंड तुम्ही किती इन्व्हेस्ट करू शकताय, तुमची सॅलरी किती आहे त्यानुसार. आधी असे म्हणायचे की तुम्ही जे पण कमवताय त्यातले सेव्ह करा, आता असं म्हणता तुम्ही जे पण कमवताय त्यातले आधी इन्व्हेस्ट करा आणि बाकीचे तुम्ही अरेंजमेंट करून तुमचा घर खर्च जे पण असेल ते चालवा. त्यामुळे इन्व्हेस्ट करणं सध्या काळाची गरज झालेली आहे. 5000ची इन्व्हेस्टमेंट कशी करायची, 10,000ची कशी करायची, 20,000ची कशी करायची, तर हे रील टाकले आहे, ते तुम्ही बघू शकता, आपल्या इंस्टाग्रामवर टाकले आहे, डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक मिळून जाईल. आता या SIPची खासियत तुम्ही बघू शकताय, विड्रॉ एनी टाइम करू शकतोय, कॅन्सल एनी टाइम करू शकतोय आणि ते 1000 रुपये करू शकतोय. आणि इथे बघा पे 1000, मग तुम्ही कशासोबत करू शकताय, तर इथे बघा गुगल पे आहे, त्याच्यानंतर डायरेक्ट फोन पे, पेटीएम पे, कशाद्वारे पण जसं आपण करतो त्याद्वारे आपण इथे SIP करू शकतोय. एकदा का आपण यांना मॅन्डेट दिलं तर दर महिन्याला आपल्या बँकेतनं ते 100 रुपये 500 रुपये ऑटोमॅटिकली कट होतील. त्यानंतर सुरुवातीला ऑल आहे, ऑलवर तुम्ही सिलेक्ट केलं तर बघा ऑल फंड जे आहे ते तुमच्या समोर येणार आहे. मग तुम्ही ते एक्सप्लोर करू शकताय. आता इथे अजून महत्त्वाची भारी गोष्ट म्हणजे इथे बघा फिल्टर ऑप्शन दिसत आहे आणि हेच भारी आहे. इथे बघा तुम्ही बघू शकताय पॉप्युलर जेवढे पण आहे ते तुमच्या समोर आलेले आहे, ॲसेट क्लासनुसार आलेले आहे. म्हणजे डेप्थमध्ये तुम्हाला रिस्क नसतो असेल तर डेप्थमध्ये करू शकताय, इक्विटी हायब्रिड ते आहे, AMC मध्ये कटल्या करायचे ते आहे, फंड साईज तुम्ही बघू शकताय, 3 इयरचे रिटर्न किती आहे ते बघू शकताय, रिस्क. आता हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, कारण की जर आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची आहे तर माझी रिस्क कॅपॅसिटी किती आहे, मी किती कमवतोय, किती रिस्क घेऊ शकतोय. तर इथे बघा लो रिस्क, मॉडरेट रिस्क, इथे बघा त्याच्यानंतर हाय रिस्क, व्हेरी हाय रिस्क. मग तुमचं कसं आहे की मला मॉडरेट रिस्क चालणार आहे तर मी ते मॉडरेटवर क्लिक करतो, किंवा तुम्हाला लो पाहिजेला आहे तर मी ते लोवर क्लिक करतो आणि अप्लाय म्हणतो. तर जेवढे पण लो रिस्कवाले आहे ते आपल्यासमोर आले. लो रिस्कमध्ये आपल्याला थोडं रिटर्न कमी मिळतात, कारण की बघा लो रिस्क असते, सेफ असतात. पण तुम्ही इथे बघू शकता, पुन्हा फिल्टरमध्ये गेलो आणि मी ते रिस्कमध्ये लो काढून इथे हाय करतोय, तर तुम्ही इथे बघू शकता इथे रिटर्न जास्त आले. तिथे 7 ते 8% होते, इथे 22-21 आले. त्यामुळे जेवढी जास्त रिस्क तेवढे जास्त रिटर्न, जेवढी कमी रिस्क तेवढे कमी रिटर्न, अशा प्रकारचं इथे आहे. मग भरपूर सारे फिल्टर आहे. मग इन्व्हेस्टमेंट टाईप तुम्हाला कशी करायची आहे, वन टाईम करायची आहे, म्हणजे वन टाईम 5,000 भरून द्यायचे कारण की आले माझ्याकडे, किंवा वन टाईम 10,000 आले, वन टाईम 20,000 आले ते करायचे आहे, किंवा दर महिन्याला करायचे आहे, तुमच्यावर आहे. तुम्हाला जर SIP वगैरे समजत नसेल तर पोस्ट ऑफिसची RD स्कीम आहे, यावर पण व्हिडिओ बनवला आहे, यावर पण तुम्ही बघू शकताय, त्यावर पण टाकलाय. मग फंड टाईप तुम्ही बघू शकताय, ग्रोथ, डिव्हिडंड, एक्सपेन्स रेशो. आता कुठलाही म्युच्युअल फंडमध्ये आपण SIP सुरू करतोय तर आपल्याला एक्सपेन्स रेशो बघून घ्यायचं. मग एक्सपेन्स रेशो जेवढा कमी तेवढं चांगलं आहे. पण मित्रांनो असं नाही की कमी म्हटल्यावर आपल्याला चांगलं असणार आहे. जे काही जण काय करतात, म्युच्युअल फंड मॅनेजर्स असतात, ते काय करतात, त्यांची बुद्धी वापरून कुठला फंड चांगला आहे, कुठला चांगला रिटर्न देईल, त्यामुळे तेच रिसर्च करत असतात. त्यामुळे त्यांची जी फी आहे ती याच्यातनंच जात असते. त्यामुळे असं नाही जास्त फी म्हणजे तोच वाईट आहे, डिपेंड करतं कुठला फंड आहे. ओके, मग तुम्ही इथे बघू शकता एक्सपेन्स रेशो मिनिमम तुम्हाला कितीची करायची आहे, तर मिनिमम मला करायची आहे 500 ते 1000 मध्ये. मग मी यावर क्लिक करतो आणि फिल्टर टाकतो. तर बघा 2 ऑप्शन माझ्यासमोर आलेले आहे. ICICIचं हे आलेलं आहे आणि दुसरं आलं आहे ॲक्सिस रिटायरमेंट फंड. ओके, तुम्हाला जर पाहिजे असेल टॅक्स फ्री तर इथे बघा टॅक्स फ्रीचं पण ऑप्शन आहे, ELSS मध्ये पण तुम्ही करू शकताय. ओके, आता मी हे रिसेट करतो. आता तुम्हाला एका ठिकाणी SIP करून दाखवतो, जस्ट उदाहरण म्हणून दाखवतोय, कुठलंही रिकमेंडेशन नाही, कारण की कुठे केली पाहिजे हे प्रत्येकाच्या नीडवर अवलंबून आहे. जसं की आता मी तुम्हाला दाखवतो, समजा हे ॲक्सिसचा हा फंड आहे, 100 रुपयाची मला SIP सुरू करायची, तर मी 100 सुरू केलं आहे. त्याच्यानंतर कुठल्या तारखेला झालं पाहिजे तर इथे बघू शकताय 5 तारखेला झालं पाहिजे, तर 5 तारीख सिलेक्ट केली आहे. विड्रॉ मी कधी पण करू शकतोय, कॅन्सल कधी पण करू शकतोय. ओके, तुम्हाला वाटत असेल गुगल पे नाही माझ्याकडे फोन पे, तर फोन पे सोबत तुम्ही करू शकताय. जस्ट पे यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमची बँक सिलेक्ट करून घ्यायची आहे.
तर इथे बघू शकताय सक्सेसफुली आपली SIP सुरू झालेली आहे आणि हे पुन्हा आपल्याला ॲपमध्ये घेऊन जाईल. तर कळलं असेल, अनेकांच्या कमेंट्स होत्या की SIP कशा प्रकारे सुरू करायची. तर नक्की तुम्ही हा व्हिडिओ बघून तुमची SIP सुरू करू शकताय. असे भरपूर सारे एज्युकेशनल इन्फॉर्मेशनल व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणू शकतोय. जस्ट कमेंट करा कुठला व्हिडिओ पाहिजे आहे. मी एखादी SIP सुरू केली आहे, ती बंद करायची कशी करायची किंवा सिलेक्ट कसे करायचे, लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप, इंडेक्स फंड मग कसं सिलेक्ट करायचं, एक्सपेन्स रेशो कसा बघायचा, काय कसं बघायचं, सगळी माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की कमेंट करा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, मित्रांसोबत शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.